नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की जीवा हा नंदिनीला फराळ बनवण्यास मदत करत असतो आणि तो आपल्या हाताने चकली बनवतो आणि चकली ही अतिशय गोल येते आणि हे पाहून नंदिनी देखील आनंदित होते आणि बोलते, तुम्हाला तर खूपच छान चकल्या जमतात आणि त्याचे कौतुक करते. तर इकडे आपण पाहतो स्टूलवर चढलेली काव्या ही खाली पडणारच तेव्हा त्या ठिकाणी पार्थ येतो आणि तो अलगद काव्याला आपल्या मिठीमध्ये घेतो आणि काव्या ही आश्चर्यचकित होऊन पार्थकडे पाहू लागते आणि पार्थला बोलते, तुम्ही कसे काय वेळेवर एकदम मला सावरण्यासाठी येतात. तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो, कदाचित रंजनीच्या मनामध्ये असेल की मी तुम्हाला आयुष्यभर असेच सावरायचे. तेव्हा दोघे एकमेकांकडे पाहू लागतात. तर इकडे आपण पाहतो वसुंधरा ही रम्याला बोलते, आता नशिबामध्ये जर काही मोठा स्फोट होणार असेल तर या परिवारामध्ये स्फोट होईल आणि आपल्याला त्याची वाट पाहावी लागेल. तर इकडे आपण पाहतो मानिनीची मैत्रीण ही तिला फोन करते आणि बोलते, आता देशमुखाच्या घरामध्ये मोठा स्फोट तर होणारच आहे. त्यानंतर आपण पाहतो मानिनी ही काव्याला अतिशय प्रेमाने आपल्या जवळ घेते आणि बोलते, आता माझी ही सापडलेली मैत्रीण माझ्यापासून कधीच दूर जाऊन देणार नाही. आणि तेव्हा काव्या, मानिनी, नंदिनी सर्वजण हे अतिशय आनंदित झालेले असतात. तर आता येणाऱ्या भागामध्ये देशमुखाच्या परिवाराला वसुंधरा व रम्या कशा प्रकारे नजर लावणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.